नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत मुलांच्या आवडीचा पिझ्झा। पण आजचा पिझ्झा हा एकदम घरगुती आणि एकदम पौष्टिक असा बनवणार आहोत आणि टेस्ट एकदम बाहेरच्या पिझ्झासारखी आपल्याला येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। आजचा पिझ्झा आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे। एकदम पौष्टिक असा पिझ्झा मुलांना जर आपण घरच्या घरी असा दिला तर मुले बाहेरचा पिझ्झा विसरून जातील। नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी असा पिझ्झा होतो हा। आता आपण पीठ मळून घेतलेलं आहे। आता थोडा वेळ झाकण ठेवूया। पीठ आपलं चांगलं मऊ करून घ्यायचं आहे। आता हे पिझ्झासाठी आपण बटर आणलेलं आहे, अमूलचं बटर घेतलेलं आहे। आपल्याला टेस्ट बाहेरच्या पिझ्झासारखी द्यायची आहे मुलांना, त्यामुळे आपण बटर वापरणार आहोत आणि सॉस पण आपण आणलेला आहे। एका वाटीमध्ये बटर काढून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। बटर चांगलं मिक्स करायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडासा मसाला घालायचा आहे। थोडं मीठ घातलेलं आहे। आता मसाले घालून घेऊया। थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि हा आपण पिझ्झासाठी मॅगी मसाला वापरणार आहोत। मॅगी मधली जी पुडी येते मसाल्याची ती आपण वापरणार आहोत, त्यामुळे अजून टेस्ट येते। चिली फ्लेक्स, आता हे मिक्स करून घेऊया चांगलं। आपला सॉस तयार झालेला आहे। आता एक पोळी लाटून घ्यायची आहे। दोन पोळ्या आपल्याला इथे लागणार आहेत। आता ह्या पोळीला आपल्याला सॉस लावून घ्यायचा आहे, जो आपण बटरचा घरी बनवलेला आहे तो। आता यावर आपण चीजचे स्लाइस घालूया आणि किसलेलं पण चीज घालायचं आहे। अजून चीज किसून घातलेलं आहे मी। एकदम टेस्टी हा पिझ्झा होतो। आता यावरती आपल्याला एक पोळी ठेवायची आहे। दोन पोळ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत। आता हे पूर्ण आपल्याला बंद करून घ्यायचं आहे साइडने। जो काटेचा चमचा असतो त्याने आपल्याला एकदम पॅक करून घ्यायचं आहे। आता हे आपण भाजून घेऊया। पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे ते बाहेर येणार नाही। अशा पद्धतीने आपण पॅक करून घेतलेलं आहे। आता हे तव्यावर टाकून भाजून घ्यायचं आहे। तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे। थोडंसं तेल टाकायचं तव्यावर अगोदर। गरम होऊ द्यायचा तवा आणि मग आपल्याला आता ही पोळी यावर घालायची आहे।
दोन्ही साईडने भाजून घेऊया। हळूच दोन्ही साईडने भाजायची आहे, जास्त भाजायची नाही आपल्याला। आता हे काढून घेऊया। दोन्ही साईडने आपण भाजून घेतलेले आहे। आता एक काट्याचा चमचा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ती पोळी करून घ्यायची आहे। त्याला असे छिद्रे पाडायचे आहेत म्हणजे ती फुगणार नाही आणि एकदम कडक होईल। आता यावर आपल्याला सॉस घालायचे आहेत। आपण इथे पिझ्झा सॉस पण घेतलेला आहे। हा पिझ्झा सॉस आहे। आता तो पूर्ण पोळीला लावून घ्यायचा आहे। आता टोमॅटो सॉस पण आपल्याला पसरून घ्यायचा आहे। आणि आता यावर आपण भाज्या घालणार आहोत। शिमला मिरची, टोमॅटो, कांदा अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे, चौकोनी पद्धतीने। आणि पनीरचे तुकडे करून घ्यायचे आहेत, ते पण आपण इथे घातलेले आहेत। एकदम घरगुती पिझ्झा एकदम टेस्टी हा होतो, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। मुलांना पण खूप आवडेल, तुम्हाला पण खूप आवडेल। पूर्ण भाज्या आपण घालून घेतलेल्या आहेत। चिली फ्लेक्स त्यावर आपण टाकलेली आहे। तर थोडीशी मिरीपूड घातलेली आहे। आता चीज याच्यावर आपल्याला किसून घालायचं आहे अजून। मुलांना चीज खूप आवडतं, म्हणून अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना पिझ्झा करून दिला तर ते बाहेरचा पिझ्झा विसरून जातील। आता एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे। पॅनमध्ये थोडंसं बटर घालायचं आहे खाली आणि हा पिझ्झा पॅनमध्ये आपण करणार आहोत। आता वरती झाकण ठेवूया। 10 मिनिट आपण ठेवणार आहोत। 10-15 मिनिट झालेले आहेत, बघू शकता चीज आपलं एकदम छान मस्त वितळलेलं आहे। आता एकदम कुरकुरीत असा पिझ्झा आपला तयार होतो। चीज आपलं छान वितळून मस्त झालेलं आहे। कुरकुरीत असा पिझ्झा आपला तयार झालेला आहे मस्त। आता प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे। जसा आवडतो तसा तुम्ही कट करू शकता। मस्त असा आपला घरगुती पिझ्झा तयार झालेला आहे। शिवाय पौष्टिक असल्यामुळे मुलांना पण खूप आवडेल, नक्की करून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।